आज आमदारांचं मंथन होणार आहे। एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात आज दुपारी 12 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलं। हॉटेल रेडिसन मध्ये ज्येष्ठ विधिज्ञ आणि आमदारांमध्ये सल्लामसलत होणार आहे। विधानसभेच्या उपाध्यक्षांकडून गटनेता आणि प्रतोद नियुक्तीवरती सुद्धा निर्णय न झाल्यामुळे ही बैठक आयोजित केली आहे। आणि याच संदर्भात आपल्या सोबत दीपक केसरकर जोडले गेलेत। तर येत्या 48 तासामध्ये तुम्ही सरकार स्थापनेचा दावा करणार आहात का केसरकरजी? हे बघा, इथं कुठेतरी कन्फ्युजन होतंय। आम्ही आमचा गट स्थापनेसाठी अर्ज दिलेला आहे। त्या अर्जावर निर्णय द्यावा सभापतींनी, उपसभापती आज जे उपाध्यक्ष तिथं आहेत त्यांनी, आणि मग त्याच्यावर पुढचा निर्णय होईल। पुढचा निर्णय काय घ्यायचा आहे अगोदर जाहीर केलेलं नाहीये। इथं तर आम्हाला चर्चेला या म्हणतात। आम्ही डिक्लेअर केलेलं आहे की आम्ही शिवसेनेमध्ये आहेत, आणि तिथं काय प्रकार चाललेला आहे हा तुम्ही दाखवला, आणि ते दाखवल्यानंतर ज्यांच्या बाबतीत तुम्ही हे करताय त्यांनी शिवसेना उभी करण्यासाठी आपलं रक्त सांडलेलं आहे, रक्त आटवलेलं आहे। त्यांना कशा रीतीने नवीन लोक त्या ठिकाणी ट्रीट करतायत तुम्ही बघितल्यानंतर कोणाचं मन राहणार आहे तुमच्या बरोबर? त्या दिवशी मीटिंग झाली आमची, आणि ज्या दिवशी शिंदे साहेबांना पक्षातून म्हणजे त्या गटनेते पदावरून काढण्याचा निर्णय घेतला, त्याला आमच्यातल्या अनेक लोकांनी विचारलं की एक तर तुम्ही त्यांच्याकडे बोलायला मिलिंद नार्वेकरांना पाठवताय, आणि त्याच्यापूर्वी तुम्ही त्यांना काढण्याचं अनाउन्समेंट करताय। हे चुकीचं आहे। अगोदर त्यांच्याशी बोला, आणि समजा ते ऐकले नाहीत तर मग तुम्ही ही ऍक्शन घ्या ना। आज असंच चाललंय की इथं म्हणतात आम्हाला आम्हाला येऊन हे दाखवायचं आहे का, आणि ह्याला आम्ही घाबरतो का? ह्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती कोकणामध्ये होती, त्याला मी लढा दिलेला आहे। शेवटी लॉ अँड ऑर्डर आहे। आज लॉ अँड ऑर्डर ठेवण्याची जबाबदारी कोणावर असते? आदरणीय मुख्यमंत्री हे आमचे कॉन्स्टिट्युशनल चीफ आहेत महाराष्ट्राचे, आणि त्यांच्या समोर हे चाललेलं आहे। आणि मग हे करायला जे नेते सांगतायत त्यांना सुद्धा त्यांनी समजावून सांगितलं पाहिजे, यांना समजावून सांगितलं पाहिजे, आणि नंतर आवाहन केलं पाहिजे की इथे या म्हणून। कारण जे आमदार निवडून आले, मला माहिती नाही कोथरूडमध्ये हे आहेत ते कोण आमदार निवडून आणायचा, एक ग्रामपंचायत सदस्य निवडून आणायचा किंवा एखादा नगरसेवक निवडून आणायचा, त्याच्यासाठी एवढी मेहनत केली असती तर शिवसेना अधिक मोठी झाली असती मॅडम। आज पुण्यामध्ये आपली परिस्थिती काय याचा विचार केला पाहिजे, आणि मग पुण्यामध्ये अधिकचं काम केलं पाहिजे, जनतेची अधिकची सेवा केली पाहिजे। बाळासाहेबांच्या काळामध्ये काय होतं, सगळीकडे अँब्युलन्सेस उभ्या होत्या। एखादा मनुष्य आजारी पडला का शिवसेनेची अँब्युलन्स जायची, कोणाला रक्त दिलं की रक्त द्यायला शिवसैनिक जायचा पुढे, कोणाच्या घराला आग लागली तर विझवायला शिवसैनिक जायचा पुढे, आणि ह्याला शिवसैनिक म्हणतात। बाळासाहेबांनी सांगितलं होतं 90% समाजकारण, 10% राजकारण। म्हणून माझ्यासारखी माणसं शिवसेनेमध्ये आली। आम्हाला एवढी मोठी अपॉर्च्युनिटी असताना, राष्ट्रीय पक्ष बोलवत असताना मी इथं आलो, आणि इथं आल्यानंतर तेच जर घडत असेल तर मग आमच्यासारख्या माणसाला काय वाटणार, आम्ही इथं कशाला आलोय असं वाटणार। आणि म्हणून हे व्हायला देऊ नका। एक वेगळा चेहरा उद्धव साहेबांनी शिवसेनेचा जनतेसमोर आणला, आणि म्हणून उद्धव साहेबांवर प्रेम केलं लोकांनी। तो एक सोबर चेहरा आहे, तो एक प्रेमळ चेहरा आहे, तो राज्याला विकासाकडे घेऊन जाणारा चेहरा आहे, म्हणून त्यांच्या मागे सगळे उभे राहिलेले आहेत। आणि ती त्यांची इमेज कायम राहिली पाहिजे, ते खूप झाले पाहिजे असं आम्हाला सगळ्यांना वाटतं। आम्ही कधीच नाही, आम्ही त्यांना वारंवार सांगितलेले आहे, आमची भूमिका सांगितली, 1.5 वर्ष आम्ही त्यांना सांगतोय। शेवटी कधीतरी निर्णय घ्यायला लागतो की ज्यावेळेला 50 लोक हे बोलतायत त्याला निर्णय घ्यायला लागतो। हो हो, कधी निर्णय घेण्यामध्ये वेळ हे झाला। सगळं मान्य आहे। मात्र आता म्हणजे संजय रोजच्या घडणाऱ्या घडामोडी जर पाहिल्या तर संजय राऊत यांचा आज सकाळी पुन्हा एकदा ट्विट आलाय, आणि त्यामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा त्यांनी आव्हान दिलेलं आहे की किती दिवस गुवाहाटीमध्ये राहणार, कभी तो चौपाटी आना पडेगा असं त्यांनी म्हटलंय। मॅडम, असं आहे की चौपाटीवर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नाही ठरत। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नरिमन पॉइंटवर असलेल्या विधान भवनामध्ये ठरतो, आणि ते एक पवित्र असं व्यासपीठ आहे, त्याचं पावित्र्य कमी करू नका। ज्या दिवशी आमदार तिथे येतील, अनेक वेळेला आमच्या आमदारांना त्यांनी काय म्हटलं माहितीये, एका जनावराची उपमा दिली, महिलांना अत्यंत खालच्या भाषेत जाऊन ते बोलले। त्याच लोकांनी तुम्हाला 1 महिन्यापूर्वी निवडून आणलं, तुम्हाला राज्यसभेचं सदस्य केलं। कुठल्या तरी माणसाच्या मनामध्ये थोडी तरी वेदना झाली पाहिजे असे अपशब्द बोलताना, आणि हे असे अपशब्द बोलतात, अशा रीतीने चिथावणी करतात। म्हणून या ज्या दंगली घडतात त्यावेळेला राज्यघटना आहे की नाही असं जर भाषण दुसऱ्या कोणी केलं असतं, आणि अशी दंगल जर झाली असती तर पोलिसांच्या एवढ्यात किती केसेस त्या माणसावर झाल्या असत्या। होत नाही। तुम्ही ज्येष्ठ नेते आहात, आमचं असं म्हणणं नाही की तुमच्यावर केसेस कराव्या, पण कुठेतरी जाणीव ठेवा की राज्य असं नाही चालत। तुम्ही शेवटी उद्या म्हणणार की केंद्राने हस्तक्षेप केला, परंतु असं ज्यावेळेला प्रकार चालतात, आमदारांच्या घरावर हल्ले होतात,
आणि जर असं वाटलं की इथली कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली आहे आणि उद्या जर राष्ट्रपती राजवट लागली महाराष्ट्रामध्ये, तुम्ही काय करणार आहात? तुम्ही ती परिस्थिती आणता इथं आणि मग दुसऱ्याला दोष द्यायचं, मग भाजप आम्हाला त्रास देतंय म्हणायचं, हे चालत नाही ना मॅडम. आम्ही एकत्र लढवली नाही इलेक्शन भाजप सेनेने. त्याच्यानंतर सुद्धा उद्धव साहेबांनी निर्णय घेतला बाहेर पडायचा, काँग्रेस राष्ट्रवादीवर जायचा. आम्ही सगळे त्यांच्यावर राहिलो. परंतु त्याला काय भाजपची लोक रस्त्यावर उतरली का? त्यांनी आंदोलन केलं का? त्यांनी शिवसेनेचे जे पोस्टर आहेत त्याच्यावर काय असं प्रकार केले होते का? ते पोस्टर जाळले होते का? त्यांनी तो निर्णय मान्य केला ना. लोकशाहीमध्ये निर्णय मान्य करायला लागतो आणि हे लोकशाहीचं तत्व आहे की ज्या ठिकाणी मेजॉरिटी असते तिथे राहणार. आता उद्या प्रत्येकाला वाटतं की पुणा महापालिका माझी यावी. पुणा महापालिका तुमची यायची असेल तर तुम्हाला कष्ट करायला लागतील ना. अंगाराने भंगारने येत नाही. अंगाराने फक्त आग लागते. उभं करण्यासाठी एक ताकद लागते, एक सकारात्मक ऊर्जा लागते आणि त्या सकारात्मक ऊर्जेतून विकास होऊ शकतो आणि त्या विकासाच्या मागे लोक असतात. बरं, एक महत्वाची गोष्ट केसरकरजी की तुम्ही म्हणालात की चौपाटीवर काही ठरत नाही, मात्र मग गुवाहाटीमध्ये बसून सुद्धा काही ठरणार नाहीये ना. त्यामुळे तुम्हाला मुंबईमध्ये तुम्ही येणार का? म्हणजे थेट मुंबईमध्ये मॅडम 100% येणार. का म्हणता मुंबईमध्ये येणार नाही? विधानसभेमध्ये आमच्या गटाला मान्यता देऊन दे, दुसऱ्या क्षणाला आम्ही विमानात बसणार आणि येणार. आम्ही काय यातल्या आंदोलनाला वगैरे नाही हे करत. आम्ही मनापासून प्रेम करतो आणि ते आम्ही प्रेम करणारे कार्यकर्ते आमच्यावर जर दगड मारणार असतील तर जो लढा कोकणामध्ये उभारला तो लढा मी मुंबईमध्ये सुद्धा उभारेन. मुंबईमध्ये 30-40% कोकणी माणसं, त्या कोकणी माणसाने शिवसेना उभी केली, लक्षात घ्या. आम्ही लढा लढवला, त्याला तुम्हाला तो लढा बरा वाटला ना. जे काम बाळासाहेब असताना बाळासाहेबांची इच्छा होती ती पूर्ण करण्यासाठी माझ्यासारखा जो शिवसेनेमध्ये नव्हता एक साधा सुद्धा मनुष्य उतरला त्या ठिकाणी. नुसती भाषणं केली, काही नाही केलं. लोक बरोबर आली. एका वेळेला ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 40,000 फक्त मतं मिळत होती ती मतदारसंख्या 1,50,000वर गेली. मग आम्ही पूर्ण केलेलं आहे. पण तुमच्याच मतदारसंघातले किंवा तुमच्याच भागातले कोकणातलेच शिवसैनिक म्हणतायत की जोपर्यंत दीपक केसरकर आम्हाला स्वतः सांगत नाहीत की आम्ही शिंदे गटामध्ये आहोत तोपर्यंत आम्ही मानणार नाही. त्यामुळे तेच मानत नाहीयेत की तुम्ही शिंदे गटामध्ये आहात म्हणून. याचं कारण असं आहे की मी खूप प्रेम केलं साहेब. मॅडम, मी एवढी मोठी ऑफर स्वतः मला पंतप्रधानांच्या कार्यालयामध्ये बोलवण्यात आलेलं होतं. मला भारताचे संरक्षण मंत्री दिल्लीमध्ये घेऊन गेले. त्यांना मी सांगितलं की माझ्यावर थोडा वेळ गोवा सदन मध्ये बसा. मी त्यांना समजावून सांगितलं की शिवसेना हा गरीब लोकांसाठी काम करणारा पक्ष आहे. माझं आयुष्य, मी आमचे एवढे मोठे व्यवसाय सोडून मी गरिबांची सेवा करायला राजकारणामध्ये आलेलो आहे. तर मला असं वाटतं की माझ्यासारखी 100 लोक तुम्हाला मिळतील, कारण तुमचा शांत संयमी लोकांचा पक्ष आहे. तर माझ्यासारखे 4-5 लोकच मिळतील, कारण शिवसेना ही संघर्षातून वर आलेली आहे. अग्रेसिव्ह हा शिवसेनेचा एक स्थायी भाव आहे. आणि ज्या ज्या वेळेला तुमच्या दोघांमध्ये त्यावेळेला ते एकत्र होते, दोघांमध्ये हे होईल त्याला मी एका पुलाचं काम करेन, हे माझे शब्द आहेत त्यांच्यासोबत. आज दुर्दैवाने ते इथं नाहीतर त्यांनी सांगितलं असं ते एक्सपायर झाले. आणि मी सांगितलं की मोदी साहेबांच्या बद्दल मला एवढा आदर आहे की एवढ्या मोठ्या माणसाने जर उद्या मला सांगितलं की माझ्या पक्षामध्ये मी नाही म्हणून सांगू शकणार नाही. आणि हे सांगून मी दिल्लीहून परत आलेला मनुष्य आहे आणि उद्धव साहेबांच्या बरोबर गेलो. आम्हाला नेहमी वाटतं ज्या ज्यावेळेला मुंबई महानगरपालिकेमध्ये संघर्ष झाला, तुम्ही फडणवीस साहेबांना विचारा किती वेळा मी त्यांच्याकडे गेलेलो आहे. सहजासहजी हा संघर्ष मिटला नसता. परंतु आमच्यासारखी माणसं ज्यांना वाटतं की जे अनेक वर्षाचे मित्र आहेत एकत्र राहावे, त्यांच्यामध्ये मतभेद झाले तर ते मिटावे, आम्ही त्यासाठी काम करत असतो. आजची परिस्थिती आली नसती तर मी कदाचित चॅनलवर आलोय नसतो. कारण मी असा मितभाषी, मी कधी जात नाही, मला प्रसिद्धीची आवड नाही. पण ज्या ज्या वेळेला हिताची गोष्ट आहे. केसरकरजी, तुमच्या कार्यकर्त्यांचं तुमच्यावरती प्रेम आहे हे तुम्हाला पण माहिती आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी का होईना तुम्ही येणार का तिथे? मी आल्यानंतर मी कुठे गेलेलोच नाही मॅडम. आमच्यापैकी प्रत्येक जण शिवसेनेमध्ये आहेत. आज सुद्धा मी ठामपणे सांगतो आम्ही शिवसेनेत आहोत. आणि जर 10-12 आमदार तिथे शिल्लक असतील तर मग 50 लोक कुठे गेली आपल्या गटातली आणि ती का गेली याचा जर विचार केला तर मग आपण राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर राहावं की नाही हा विचार स्वतः उद्धव साहेबांनी केला पाहिजे. किती चांगले संबंध आहेत मोदी साहेबांचे आणि मातोश्रीचे, किती प्रेम आहे त्यांचं मातोश्रीवर. ते आपला छोटा लहान भाऊ म्हणतात उद्धव साहेबांना. आणि मग हा संघर्ष कशासाठी चाललेला आहे तर काही लोक ज्यांना वाटत होतं की मोदी साहेब आणि उद्धव साहेब एकत्र येऊ नयेत, त्यांनी येऊन वेगवेगळे आरोप केले आदित्यजींवर. एका निष्पाप मुलावर आरोप केले, त्याचं करिअर खराब करण्याचा प्रयत्न केले. कुठलाही वडील दुखावला जाणारच ना. आणि त्यांचा हा हेतू सफल झाला. उद्धव साहेब दुखावले गेले आणि त्याच्यामुळे ते भाजपपासून मनाने लांब आले. नाहीतर त्यांच्या मनात तेच ममत्व आहे, तेवढाच आदर ते मोदी साहेबांचा
टाकतात ही वस्तुस्थिती अनेक वेळा मी माझ्या डोळ्याने बघितलेली आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही जी लोक, त्यांना वाटत होतं की मोदी साहेब आणि उद्धव साहेब एकत्र येऊ नयेत, त्याने केलेलं जे कटकारस्थान होतं त्याच्यातून हे सगळं घडलेलं आहे. आणि त्याच्यामुळे अजून सुद्धा उद्धव साहेबांनी विचार करावा बरं. आणि भाजपच्या नेत्यांनी सुद्धा विचार करावा की जे काय त्यांच्या कार्यकर्त्यांकडून चुकलं असेल, मातोश्रीला दुखावण्याचं जे काम त्यांच्याकडून झालेलं असेल, हं. मग त्याच्यावर मार्ग कसा काढायचा हे त्या कार्यकर्त्यांनी सुद्धा बरं. हा ठरवावं. तुमचा आवाज केसरकरजी न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचेलच. मात्र तुमचं हे जे बंड आहे ते मोडून काढण्यासाठी शरद पवारांसारखा बलाढ्य नेता सुद्धा आता मैदानात उतरलाय. अगदी कालपासून बैठकांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे तुमची ही लढाई आणखी कठीण होणार का? बघा, शरद साहेब बलाढ्य आहे त्याच्याबद्दल कोणाचंच दुमत नाही. आजपर्यंत बाळासाहेब असताना सुद्धा शिवसेनेसारखा पक्ष त्यांनी 4-4 वेळा फोडला. त्यांचं कौशल्य आहे, त्यांचं स्किल आज वाटतात की ते शिवसेनेला वाचवतील, परंतु शेवटी त्यांचं प्रेम आपल्या एनसीपीवर असणारच ना. मी एनसीपीच्या माध्यमातून पहिल्या वेळेला आमदार झालेलो होतो. पवार साहेबांच्या बद्दल मला खूप आदर आहे, खूप प्रेम आहे, परंतु त्यांना असं का वाटणार की शिवसेना मोठी झाली पाहिजे? त्यांना त्यांचा पक्ष आहे, त्याला ते मोठं करतील. शिवसेनेला कदाचित या क्रायसिस मधून बाहेर काढण्यासाठी ते निश्चितपणे काहीतरी करण्याचा प्रयत्न करतील, पण त्याला आम्ही अजिबात बळी पडणार नाही. कायद्याची लढाई आहे. अनेक वेळा कोर्टाने सांगितलेलं आहे की लोकशाहीमध्ये ज्याचं बहुमत आहे त्याला राज्य करण्याचा पूर्ण अधिकार आहे. मग उपाध्यक्ष आमचा जो अर्ज आहे स्वतंत्र गटाचा तो मान्य का करत नाहीयेत? आणि हा निर्णय मान्य होत नाहीये म्हणून आम्हाला बाहेर राहावं लागत आहे. आणि म्हणून आमच्यावर दबाव आणून आमच्या गटापैकी काही लोकांना फोडण्यासाठी हा केलेला डाव आहे. आणि ही जी काही निदर्शनं चालू आहेत हे सगळं त्याचा एक भाग आहे, एवढंच मला अत्यंत ठामपणे सांगायचंय. बरं. आता साधारण 16 आमदारांना अपात्रतेसाठी नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. तुम्हाला अपात्र ठरवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न सुरू आहेत. आता तुमचे प्रयत्न काय, तुमची पावलं काय असणार आहेत त्याला उत्तर देण्यासाठी? मला महाराष्ट्राच्या जनतेला एवढंच सांगायचं आहे की अपात्रता कशी होते, कोणीही तो ऍक्ट वाचून बघावा. ज्या वेळेला तुम्ही फ्लोर ऑफ द हाऊस म्हणजे ज्यावेळेला अधिवेशन चालू असतं त्यावेळेला पक्षाच्या विरोधात मतदान केलं, पक्षाने सांगितलेलं असताना तुम्ही गैरहजर राहिला तरच तुम्हाला डिस्क्वालिफिकेशन होऊ शकतं. दुसरा जो मुद्दा आहे ज्याच्यामध्ये तुम्ही जर पक्षांतर केलं तर तुम्हाला डिस्क्वालिफिकेशन आहे, परंतु तुम्हाला पक्षापासून वेगळं होऊन स्वतःचे निर्णय घ्यायचे असतील तर त्याला एक त्यांनी पर्याय दिलेला आहे की तुम्ही 2/3 मेजॉरिटीने पक्षापासून वेगळे होऊ शकता. आमच्या 2/3 मेजॉरिटीचा अर्ज हा उपाध्यक्षांकडे पडून आहे मॅडम, त्या अर्जाला हात नाही लावायचा. आणि डिस्क्वालिफिकेशनचं चुकीचं म्हणजे एकतर डिस्क्वालिफिकेशन होऊ शकत नाही कुठल्या पक्षाला. 21 तारीखला मीटिंग काढली आणि 21ला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हजर व्हा. कुठला न्याय हा? महाराष्ट्र 3 युरोपियन कंट्रीज एवढ्या साईजचा महाराष्ट्र आहे. एका ठिकाणी दुसऱ्या टोकाला यायचं असेल तरी 13-14 तास, किती फास्ट गाडी चालली तरी 13-14 तास लागतात. आणि तुम्ही सांगता संध्याकाळी 5 वाजता या 12 वाजता सांगून, कसं शक्य आहे? आणि मग तुम्ही त्यांचं डिस्क्वालिफिकेशन करता कशाच्या याच्यावर? आणि तुम्ही 16-17 लोक आपला नेता निवडणार, गटनेता. एकंदर 55 लोक आहेत ना, निदान 29 लोक तरी घ्या आणि निवडा. तेवढं तरी विचारणार ना कोर्टामध्ये. 29 लोक तरी आहेत का त्यांना काढण्यासाठी? 18 लोक काढू शकतात का एखाद्या गटनेत्याला? त्याला 56 लोकांनी सह्या दिलेल्या आहेत. आमच्या गटाचे नेते शिंदे साहेब आहेत, याच्यावर 56 लोकांच्या सह्या आहेत. त्याच्यापैकी एक दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. आणि आज आम्ही 55 लोक आहोत. 55 पैकी 28-29 लोकांच्या सह्या तरी घ्या त्याच्यावर. कुठल्या कोर्टामध्ये हे टिकणार आहे? तुम्ही राजकारण म्हणून राजकारण काही कराल, ते एक पवित्र सभागृह आहे. तुम्ही कुठल्या पक्षातून आमदार म्हणून निवडून आला ह्याला महत्व नसतं. एकदा तुम्ही अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, उपसभापतीच्या खुर्चीवर बसला की तुम्ही कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटी झाला. तुम्ही कुठल्याही पक्षाचे सदस्य राहत नाही. अशी परंपरा आहे महाराष्ट्रामध्ये की जो सभापती, उपसभापती असतो किंवा अध्यक्ष, उपाध्यक्ष असतो, पार्टीच्या कुठल्याही कार्यक्रमाला तो त्या पदावर असताना जात नाही. कारण त्याला न्याय हा राज्याला द्यायचा असतो, त्याला न्याय प्रत्येक आमदाराला द्यायचा असतो. आणि प्रत्येक आमदाराला घटनेने अधिकार दिलाय आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीसाठी काम करण्याचा, आणि ते करण्यासाठी त्यांना विशेष अधिकार दिलेला आहे. आणि मॅडम, हे सगळं असताना हे घडतंय की एवढी लोक असलेली लोक आपल्या डोळ्याने बघतायत आणि मग उपाध्यक्ष बघत नाहीयेत का? या लोकांना एकत्र ते बघत नाहीयेत का? मग ते का नाही देत आमच्या ह्याला संधी? दीपक केसरकर, तुम्ही सगळे एकत्र आहात असं तुम्ही म्हणताय, मात्र तुमच्या सोबत असलेले सुमारे 20 आमदार हे आमच्या संपर्कात आहेत असं संजय राऊत म्हणतायत. काय खरं काय खोटं? मॅडम, मी आपल्याला एक उदाहरण देतो. काल आम्ही एकत्र होतो. आम्ही असं ठरवलं की आम्ही सगळ्यांनी आपले मोबाईल एका पिशवीत घालून त्या पिशव्या अमुक ठिकाणी ठेवायचे. शिंदे
साहेब आले त्यावेळेला ज्याला त्यांना असं कळलं ते प्रत्येकाच्या रूम मध्ये घेतल्या त्या पिशव्या त्यांना द्यायला सांगितल्या प्रत्येकाच्या त्या नावं घातलेली होती हे घ्या तुमचे मोबाईल तुम्हाला बोलायचं त्यांच्याशी बोला तुम्ही मनापासून माझ्या बरोबर आलाय ना तुम्हाला राहायचं असेल तर मनापासून राहा आम्ही मनापासून त्यांच्या बरोबर आहोत कारण या संघर्षामध्ये आमची बाजू ही ऐकून घेतली गेली नाही मी येण्याच्या आदल्या दिवशी सुद्धा साहेबांना सांगितलं की साहेब आपलं घर जळतंय अगोदर ते जळणारं घर ते जाळायचं बंद करा आज तर महाराष्ट्रामध्ये असं चाललेलं आहे की ते घर आणि जाळून टाकण्याचं काम चालू आहे उद्या लोक एकत्र कशी येणार आहेत मतं यांची कधी बदलणार आहेत आणि तुम्ही असं केलं अंगार आणि भंगार अंगार एकदम सोपा असतो कोणाचं घर जळवणं सोपं असतं परंतु घर उभारणं फार कठीण असतं आणि घर उभारण्याची संस्कृती महाराष्ट्रामध्ये आहे आणि म्हणून ती संस्कृती कोणी दिलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली आहे संभाजी महाराज रागावून निघून गेले होते ना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना परत आणलं परत स्वराज्यामध्ये आणलं कारण घरातला एखादा सदस्य मुलगा एखादा निघून जाऊ शकतो ना रागावून त्याचं ऐकलं नाही 1.5 वर्ष तो थांबलाय 6 महिने जो सांगतोय मला अपॉइंटमेंट द्या त्याला काही कारणामुळे मिळत नाहीये तर तो म्हणतोय की नको ह्या लोकांबरोबर हे करायला मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो हॉस्पिटल किती महत्वाचं असतं सांगा कोकणाच्या दृष्टीने आमची लोक सगळी गोव्याला जातात उपचाराला मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मंजूर केलेलं होतं रेव्हेन्यू मिनिस्टरने 2-2.5 वर्ष त्याला वेळ नाही दिला मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातलं हो तुम्ही असं करायला लागला आमच्या घराला आमची कामं काहीच नसतात त्या हॉस्पिटलमध्ये माझ्या घरातला कोणी नाही जात मी कुठल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करू शकतो गरीब माणसासाठी असतं ना ते मग ते व्हायला देत नसते तर तुम्ही लक्ष घातलं पाहिजे ना तुम्ही सांगितलं पाहिजे ताबडतोब काय बसा काय जी समस्या आहे दूर करा मला हे झालेलं पाहिजे हा अधिकार वापरला गेला नाही आणि तो वापरला गेला पाहिजे कारण साहेब खूप चांगले आहेत त्यांना कोणी येऊन सांगितलं की त्यांचं मन विरघळतं आम्ही तळमळीने सांगतो लोकांसाठी सांगतो आमची स्कीम होती माझ्या कोकणासाठी स्कीम होती त्या स्कीम मध्ये दुप्पट उत्पन्न वाढवायचं होतं 2.5 वर्ष बंद करून ठेवली मला अजितदादांची माझे अतिशय चांगले संबंध आहेत दादांनी मला सांगितलं दीपक हे बंद करणं ही माझी इच्छा आहे पण मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं तर माझं काही चालत नाही तेच पुढे चालू ठेवू शकतात पण आम्ही तिथपर्यंत पोहोचून ती गरिबांसाठी असलेली स्कीम त्यानंतर 2.5 वर्षानंतर ती सुरू झाली तो पण वेळ झालेला होता ना 2.5 वर्ष लोकांची फुकट गेली 2.5 वर्ष जो शेतकरी असेल तो बागायतदार असेल जो मच्छीमार असेल त्याला न्याय नाही मिळाला मग आमच्या मनामध्ये ही खतखत आहे ना अशा बऱ्याच गोष्टी आहेत तुमच्या की जी खतखत वारंवार समोर येते मात्र तुम्ही घर हा शब्द वापरलात मात्र आताही इथून तुमच्याबद्दल बोलताना या बंडखोर आमदारांचे अनेक बाप वेगवेगळ्या ठिकाणी बसलेत एक गुवाहाटीमध्ये बसलाय एक सुरतमध्ये बसलाय एक दिल्लीमध्ये बसलाय असं म्हटलं जातंय तुम्ही घर जोडण्याची भाषा करताय पण विरुद्ध भाषेने घर तोडण्याची भाषा होते आणि हे भाषा जे करतात ना त्यांनी शिवसेना संपवण्याचं पूर्ण काम करायचं ठरवलेलं आहे की काय मला माहिती नाही त्यांनी अजूनही ह्याचा विचार करावा आणि ते आपल्या अपरोक्ष काय बोलत असतील ह्याचा सुद्धा विचार करावा ते जर आमच्याबद्दल असं बोलू शकत असतील तर मग साहेब आधी कोणाला कोण बाप म्हणत नाही एक तर आम्ही वडील म्हणतो मराठीमध्ये ही एक सभ्य भाषा एक सभ्य संस्कृती आणि महाराष्ट्र ही एक क्रांतिकारांची भूमी राहिलेली सामाजिक जेवढी परिवर्तन झाली प्रत्येकाची सुरुवात महाराष्ट्रामधून झालेली आहे आणि एक बाळासाहेबांनी त्याच्यामध्ये एक स्पार्क दिला मराठी माणसा मनामध्ये त्याला त्याच्या हक्काबद्दल जागृत केलं पण त्यांनी सुद्धा सांगितलं होतं 90% समाजकारण 10% राजकारण आज काय चाललेलं आहे सकाळची पहिली प्रेस कॉन्फरन्स असते ती कोणावर तरी टीका करणारी कोणाला तरी म्हणजे फायरी स्पीचेस असतात ते एक दिवशी अशी कॉन्फरन्स झाली आहे का की उद्धव साहेबांनी एवढी हॉस्पिटल्स बांधली उद्धव साहेबांनी करोनाच्या काळामध्ये ह्यांना सुद्धा बोलवायला शिका मला प्रवक्ता केला मी काय बोलावं याच्यावर शिंदे साहेबांची इमेज ठरणार ना शिंदे साहेब मोठे नेते आहेत त्यांनी सुद्धा आनंद दिघेंच्या हाताखाली काम केलंय बाळासाहेबांच्या हाताखाली काम केलेलं आहे उद्धव साहेबांच्या हाताखाली काम केलेलं आहे काल एक स्टेटमेंट असं सुद्धा आलेलं होतं की मला आणि काय विशेष बोलायचं नाही परंतु जी भाषा वापरली जाते फार ऑब्जेक्शनेबल आहे तुमच्या सोबत असलेले 50 आमदार जो तुमचा दावा आहे आता हे आमदार कुठेतरी चलबिचल झालेत आणि ते देखील मुंबईला यायच्या तयारीत किंवा ते सुद्धा कुठेतरी असंतुष्ट आहेत असं अशा काही बातम्या येत आहेत त्याबद्दल अस्वस्थ आहेत किंवा सायकोलॉजिकल असतो त्यांना ते कोणी अस्वस्थ नाही मी त्यांना रोज बोलतो ब्रेकफास्ट आम्ही एकत्र करतो जेवण आम्ही एकत्र करतो माझं येऊन अभिनंदन करतात आमच्या मनातले विचार तुम्ही मांडले असं ते म्हणतात बरं आणि दुसरी गोष्ट पुन्हा मला एकदा
अपात्रता या मुद्द्यावरती यायचंय, कारण तुमच्या आमदारांना अपात्र ठरवण्याचे जे प्रयत्न आणि त्यासाठी सुरू असलेल्या हालचाली, तर मग विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यावरती तुमचा विश्वास आहे की नाही, ते तुम्हाला न्याय देतील का असं तुम्हाला वाटतंय? एक असं असतं की तुम्ही कुठल्याही पक्षामधून निवडून आला तरी ज्याला तुम्ही त्या पदावर बसता त्याला तुम्ही न्याय द्यावा अशी आमची अपेक्षा असते. त्यांच्याबद्दल मला अतिशय आदर आहे. मी एका कमिटीचा चेअरमन सुद्धा आहे. माझ्या वरच्यावर भेटी होत असतात. चांगले आहेत, पण त्यांनी आपलं कर्तव्य सद्विवेक बुद्धीला हे केलं पाहिजे. आणि त्याच्यापेक्षा मोठी जी संसदीय परंपरा आहे महाराष्ट्राची ती त्यांनी बघितलं पाहिजे. 2 दिवसाची तुम्ही नोटीस पाठवता, त्याच्यामध्ये 7 दिवसाची प्रोव्हिजन आहे. एकदम इमर्जन्सी झाली तर तुम्हाला 2 दिवसामध्ये एक्सप्लेनेशन मागवता येईल. अशी काय इमर्जन्सी महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आहे की 2 दिवसाचं एक्सप्लेनेशन मागवलं? 7 दिवसाचं एक्सप्लेनेशन मागवा ना. आणि 16 लोक जिथे ज्या ठिकाणी आहे त्यांचा तुम्ही गटनेता निवडायची ऑर्डर देता, तिथे आम्हाला ती ऑर्डर चॅलेंज करायला लागेल. आणि ती ऑर्डर एका मिनिटात स्क्रॅश होणार मॅडम. डिस्क्वालिफिकेशनचं कुठल्याही कोर्टामध्ये हे डिस्क्वालिफिकेशन टिकूच शकत नाही. कशासाठी डिस्क्वालिफिकेशन होऊ शकतं ते कायद्यामध्ये लिहिलेलं आहे. मग तुम्ही ते मुद्दाम करून एक सायकोलॉजिकल दबाव आणणार की तुमच्याकडचे 16 लोक गेलेले आहेत. आमच्या लोकांना माहिती आहे की ही 16 लोक जरी त्यांनी अशी ऑर्डर काढली तरी ते डिस्क्वालिफाय होऊ शकत नाही. कोर्ट त्यांना ताबडतोब रिस्टोर करणार. तुमच्या विरोधात उद्धव ठाकरेंचे कान भरले जातात का? कारण बऱ्याच जणांची अशी खंत व्यक्त करण्यात आली आहे त्यांच्याकडून की आम्हाला परतायचंय, मात्र काहीतरी वेगळा मेसेज पोहोचवला जातो किंवा चुकीचा मेसेज. हे बघा, मी मुंबईतच राहणार होतो. माझ्या गाडीला जर घेराव घातला नसता, माझ्या गाडीच्या घराच्या समोर जर कार्यकर्ते उभे केले नसते, तर मुंबईत राहून मी माझी हे सांगितली असते, माझे बाजू सांगितली असते. ज्या दिवशी हे घडलं त्याच्या दुसऱ्या दिवशी मी आदल्या दिवशी मी कल्पना दिली हे ताबडतोब गाड्या काढा, नाहीतर मला वेगळा निर्णय घ्यायला लागेल. दुसऱ्या दिवशी सुद्धा गाड्या काढल्या नाही. त्या दिवशी मी प्रेस कॉन्फरन्स घेतली, उघडपणे जाहीर केलं आणि मी मुंबई सोडली. मुंबई सोडण्यापूर्वी माझी आजारी पत्नी होती, तिची व्यवस्था केली. मला एकुलती एक मुलगी आहे, तिला मी बोलवून घेतलं. तिला सांगितलं तू घरी थांब, आपल्या आई बरोबर थांब, आणि मी तिथून सोडली. तुम्हाला शेवटी माणुसकी आहे की नाही, घर आहेत की नाही, घरातल्या लोकांची चिंता आहे की नाही. ज्या आमदारांच्या लोकांवर तुम्ही दगड फेकता त्यांच्या बायका मुलांचं रक्षण करणं हे बाळासाहेबांचं पहिलं कर्तव्य त्यांनी मानलंय. छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला आपली आई म्हणून त्या ठिकाणी संबोधलं आणि त्याचा वारसा आम्ही सांगायचा. आणि आम्ही असं लोकांच्या घरावर दगड फेकायचे, त्यांच्या काचा फोडायच्या. कुठली संस्कृती, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे. हे बाळासाहेबांनी शिकवलेलं नाही. बाळासाहेबांनी ज्याला हे वाढतील, किमती वाढतील, त्याला आंदोलन करायला शिकवलंय. तोपर्यंत 90% समाजकारण करा, त्यांना रक्तदान करा, प्रत्येक गोष्ट शिकवलेली आहे ना. कदाचित ते शिकवलेले शिवसैनिक आज कमी झाले असतील, नवीन लोक आले असतील, मला कसं कळणार? बरोबर. केसरकरजी, मला कल्पना आहे आता 12 वाजता तुमच्या सगळ्या आमदारांची मीटिंग आहे तिथे गुवाहाटीमध्ये. त्या मीटिंगला सुद्धा तुम्हाला जायचंय. त्यासाठीच अगदी शेवटचा प्रश्न, न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना काय सांगाल आणि उद्धव ठाकरेंपर्यंत तुम्हाला काय मेसेज पोहोचवायचा आहे? दुसरी गोष्ट, राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कोरोनातून बरे होऊन ते आपल्या स्वगृही परतलेत, तुम्ही कधी येणार? आम्हाला ज्या दिवशी आमच्या गटाला मान्यता देणार त्या दिवशी आम्ही परत येणार. मला कार्यकर्त्यांना एवढंच सांगायचं आहे की कुठल्याही चिथावणीला बळी देऊ नका. आपल्या अंतर्मनामध्ये झाकून बघा. तुम्ही ज्याला आमच्या निवडणुकीला प्रचार करायला उतरलेला होता त्यावेळेला तुम्ही भाजप सेना युतीसाठी मतं मागितलेली होती. आमच्या नेत्याचा अपमान झाला, त्यांना मुख्यमंत्री पद दिलं गेलं नाही, किंवा त्यांना ह्यांना शिवसैनिकांना बसवत त्याच्यासाठी दिलं गेलं नाही, एवढा पुरता तो डिस्प्यूट मर्यादित होता. आणि शेवटी तत्व ज्याला एकत्र असतात, महाराष्ट्राच्या जनतेने आपल्याला एकत्र मतदान केलेलं आहे. आणि मग अशा वेळेला तुम्ही हे सगळं का करताय? कोणी कोणाचा अपमान केलेला नाही, साहेबांचा राजीनामा कोणी मागितलेला नाही, आणि त्यांची ज्या पक्षाबरोबर युती होती त्यांनी त्यांना म्हटलं असतं की 5 वर्ष तुम्ही मुख्यमंत्री व्हा. तर आम्हाला त्याच्यासारखं दुसरं काहीच हे नव्हतं. साहेब आपल्या मनाला जे जाहीर करतात त्याप्रमाणे ते वागतात. त्यांनी मागितलं होतं 2.5 वर्षाचं मुख्यमंत्री पद भाजपकडे, ज्यांच्याबरोबर त्यांनी इलेक्शन लढवलेलं होतं. त्यांनी नाही दिलं, लढवून त्यांनी ते मिळवलं आणि त्यांनी ते पूर्ण करून दाखवलं. करोनासारख्या संकटावर मात करून दाखवली. आज त्यांना पुन्हा एकदा बोलण्याची आवश्यकता आहे, कारण महाराष्ट्राला आज विकासाच्या दिशेने न्यायचं आहे. आज पंतप्रधान मोदींची एवढी आपुलकी मातोश्री बद्दल आणि उद्धव साहेबांच्या बद्दल आणि एवढं प्रेम आणि आदर बाळासाहेबांबरोबर असताना ते दोघं एकामेकाशी हा का संघर्ष चाललाय
हा संघर्ष अकलनीय आहे. माझ्यासारख्या माणसाला एक कळत नाही की एवढे 2 जायंट्स एकत्र येतील तर महाराष्ट्र कुठे जाऊ शकेल. महाराष्ट्र फायनान्शियल कॅपिटल आहे भारताचं. मुंबई फायनान्शियल कॅपिटल आहे भारताचं. त्या महाराष्ट्राची प्रगती झाली पाहिजे आणि ती प्रगती अशा संघर्षातून होणार नाही. ते एकत्र येण्यातूनच ती प्रगती होईल आणि त्याच्यामुळे आम्ही कळकळीने सांगितलेल्या गोष्टीचा त्यांनी मनापासून विचार करा. या प्रश्नाचं उत्तर राहिलंच केसरकरजी, राज्यपाल परतले, तुम्ही कधी येणार? राज्यपाल परतले असले तर राज्यपालांनी उपाध्यक्षांना एकदा बोलवून घ्यावं आणि त्यांच्या घटनात्मक कर्तव्याची त्यांना जाणीव करून द्यावी की ज्याला 2/3 मेजॉरिटी येते त्यावेळेला त्या 2/3 मेजॉरिटीला मान्यता द्यायला लागते. आणि मग त्यांचं एक घटनात्मक कर्तव्य असं सुद्धा असेल की समजा आमदारांना यायचं असेल आणि त्यांना त्यांच्या जीविताचा धोका वाटत असेल तर ते या गोष्टीमध्ये लक्ष घालू शकतात. मुख्यमंत्री महोदयांना बोलवून घेऊ शकतात. या दंगली ताबडतोब थांबवाव्या याच्या संदर्भात ते इन्स्ट्रक्शन देऊ शकतात. आणि जर इन्स्ट्रक्शन पाळल्या गेल्या नाहीत तर मग राज्यामधली कायदा व्यवस्था कोसळली आहे असं गृहीत धरून मग ते पुढची ऍक्शन घेऊ शकतात. त्याच्यामुळे त्यांचा सुद्धा एक महत्वाचा रोल आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की पहिल्यांदा त्यांनी उपाध्यक्षांना त्यांचं घटनात्मक कर्तव्य आमच्या 2/3 गटाला मान्यता देण्याचं करण्याबद्दल सांगावं अशी माझी त्यांना विनंती आहे. दीपक केसरकरजी, खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात. अतिशय मनमोकळ्या गप्पा आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.